सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मी महेंद्र आयरे, माझी आई इथं मेडिकल कॉलेजला कामाला होती। एक तास झाला मी तिला कामावर सोडला। माझी आई इन्स्ट्रुमेंट घेऊन जात असताना लिफ्ट डायरेक्ट लिफ्ट तिच्यावर पडली आणि लिफ्टच्या मध्ये तिचा मुंडकं अडकलं आणि डॉक्टरांनी मला फोन करून सांगितलं तुझ्या आईचा BP लो झालेला आहे, त्याच्यामुळे तू लवकरात लवकर इथं ये। आणि पूर्ण चौकशी केल्याच्या नंतर एकाने मला सांगितलं की तुझ्या आईच्या डोक्यात लिफ्ट पडली आहे, एका कामगाराने सांगितलं की तुझ्या आईच्या डोक्यात लिफ्ट पडलेली। तर मी पूर्ण मला घुसू देत नव्हते, मध्ये बघू देत नव्हता। एक सुद्धा डॉक्टर मला सांगत नव्हता की माझ्या आईला झाला काय म्हणून असं। मी पूर्ण चौकशी केल्याच्या नंतर तिथं पूर्ण रक्त सांडलेलं होतं। त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की माझी आईची जी मान आहे तर पूर्ण त्या लिफ्टमध्ये अडकलेली, त्याच्यामुळे माझ्या आईचा जीव गेलेला आहे। आणि इथले लोक सगळे खोटं बोलतात, एकही जण व्यवस्थित काही सांगत नाही आहे। पूर्ण एक सुद्धा डॉक्टर व्यवस्थित काही सांगत नाही आहे मला। डॉक्टर बोलताय का तिचा BP लो झालेला आहे, पण BP काय वगैरे काही लो झालेला नाही, त्याचा श्वास सुद्धा बाहेर निघत नाही। माझ्या आईचा जीव गेलेला आहे आणि हे आम्हाला येडं काढू राहिले।